Chiste maruga, छाती पर मारूंगा। नाम क्या है अभी तेरा? बॉम्बे का नया बाप, मरिया सुरे। जय शिवराय, जय भीम भावना बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा जो आहे स्पेशली आपण मन्या सूर्यवरती ट्रेंडिंग ॲटिट्यूड वाला स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि तुम्हाला पण असा स्टेटस बनवायचा असेल तुमचे इमेजेस ॲड करून किंवा मन्या सूर्यचा, तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। आणि आजचा जो व्हिडिओ आहे आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे। काइनमास्टर तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही काइनमास्टर डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल जाईल ते सर्व काही मी ते पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते पण तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज असतं ते सर्व काही इथे व्हिडिओच्या खाली मी लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे, सर्च करून पण तुम्ही जॉईन होऊ शकता। नक्की जॉईन व्हा। एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा पर्सनली माझ्याशी पण काही बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये। आणि टेलिग्रामचे आय डी नाम तुम्हाला चं नाव ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, तर नक्की फॉलो करा आणि मेसेज करा। आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की अशी ट्रेंडिंग एडिटिंग आम्ही आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो तुमच्यासाठी, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल। तर चला जराही न वेळ घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। Powerful people make places powerful. ओके, तर गाइज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। 9.16 ही फुल स्क्रीन साईज सिलेक्ट करायची। साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। एडिटिंगवरती यायचं आणि इथं फिल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। फिल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट केल्याच्यानंतर करायचं काय, इथं तुम्हाला एक टेक्स्ट व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे। तर बघू शकता तो व्हिडिओ आपण ॲड करून घेऊया। व्हिडिओ ॲड झालेला आहे। व्हिडिओ ॲड झाल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि इथं खाली येऊन अट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करून याचा जो ऑडिओ आहे आपल्याला अट्रॅक्ट करून घ्यायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय, आपल्याला राईट इथं 7.5 सेकंदापर्यंत येते, 8.5 सेकंदापर्यंत येते राईट, परफेक्टपणे बघू शकता। आणि आपल्याला आता समोरून जो पार्ट आहे व्हिडिओचा कट करायचा आहे, तर बघू शकता आपण एकदम परफेक्टपणे येऊ आणि बघू शकता समोरील पार्ट आता आपल्याला कट करायचा आहे। समोरील पार्ट कट केल्याच्यानंतर करायचं काय, थोडासा दिसतोय आपल्याला जो ग्रीन स्क्रीन व्हिडिओ आहे तो पार्ट आपल्याला कट करायचा आहे, ठीक आहे। बघू शकता थोडासा आता परफेक्टपणे झालेला आहे। तर आता आपल्याला करायचं काय, इथं मीडियाचा ऑप्शन दिसत असेल आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर इथं आपल्याला 3 किंवा 4 इमेजेस आपल्याला ॲड करायचे। तर सिम्पली आपण सगळ्यात पहिले इमेजेस ॲड करून घेऊया। आपण इमेजेस ॲड केल्याच्यानंतर करायचं काय, इथं बघू शकता बीटनुसार आपल्याला यांना मॅच करायचं आहे, ठीक आहे। तर बघू शकता थोडंसं आपण ऐकून घेऊया। तर पहिला आपल्याला इथं इथपर्यंत ठेवायचा आहे, इथनं समोरल्याचा पार्ट आपल्याला कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून कट करायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर दुसरा जो फोटो आहे इथं बघू शकता इथपर्यंत ठेवायचा आहे आणि याचा पण समोरील पार्ट आपल्याला कट करायचा आहे कैचीच्या ऑप्शनवरून। सेकंड नंबरचा पण आपल्याला इथपर्यंत ठेवायचा आहे, बघू शकता। आणि इथनं याचा पण समोरील पार्ट आपल्याला कट करायचा आहे, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे। आता थोडंसं बघू शकता आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे फोटोवरती, इथं क्लिप ग्राफिकवरती जायचं आहे आणि इथं कॉल मी डीजेमध्ये येऊन 1 नंबरचा इफेक्ट आपल्याला इथं ॲड करायचा आहे, ठीक आहे। 2 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचा, परत आपल्याला तोच इफेक्ट इथं ॲड करायचा 1 नंबरचा। 3 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचे आणि परत तो 1 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा। तर थोडंसं बघूया आपण परफेक्टपणे मॅच झालेलं आहे का नाही। तर बघू शकता परफेक्टपणे मॅच झालेलं आहे। त्यानंतर करायचं काय, आपण आणखीन एक फोटो इथे ॲड करूया। मीडियावरती जायचं आहे आणि आणखीन एक फोटो याच्यामध्ये ॲड करून घेऊया। हा वाला फोटो ॲड करूया आणि आपल्याला इथं बघायची बीटनुसार परत एकदा इथं याचा पण समोरील पार्ट आपण कट करून टाकूया, ठीक आहे। एवढं ठेवूया, ठीक आहे इथं। आणि याचा समोरील पार्ट कट करायचं, इथं क्लिक करायचं डीजे कॉल मी डीजेवरती क्लिक करून इथं आपल्याला 1 नंबरचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर करायचं काय, बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर परत आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। 9.16 ही फुल स्क्रीन साईड सिलेक्ट करायची। साईड सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं एडिटिंगवरती यायचं आहे, फुल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि ओके करायचं आहे।
ओके केल्याच्यानंतर आता आपल्याला इथनं इमेजेस ॲड करून घ्यायचे मन्या सूर्याची. ठीक आहे, तर सिम्पली आपण इथनं इमेजेस ॲड करून घेऊया. बघू शकता इमेजेस आपण ॲड केलेले आहे. त्यानंतर करायचं काय, इथं फोटोवरती क्लिक करायचे आणि प्रत्येक फोटोची जी लेंथ आहे आपल्याला 1 सेकंदापर्यंत ठेवायची. ठीक आहे, बघू शकता फक्त 1 सेकंदापर्यंत ठेवायची आणि याचा समोरील पार्ट आपल्याला कट करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे 1 सेकंद झाल्यावर 2 सेकंदापर्यंत यायचं आहे, समोरील पार्ट कट करायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे 3 सेकंद, जेवढे फोटो असेल तेवढ्या सेकंदापर्यंत आपल्याला यायचं आहे. तर 4 नंबरचा फोटो आहे 4 सेकंद, 5 नंबरचा 5 सेकंद. टाईम लागला तर लागू द्या. आणि अजून व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. ठीक आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि तर आपल्याला हा कॉल मी DJ मधला 1 नंबरचा इफेक्ट परत आपल्याला सगळ्या व्हिडिओवरती ॲड करायचा आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. तर मी अशा प्रकारे सगळ्या याच्यावरती फास्टमध्ये ॲड करून घेतो. आणि कोणती स्टेप तुम्हाला कळाली नाही तर तुम्ही मला सांगू पण शकता, कमेंट करून तुम्हाला रिप्लाय देईल. त्यानंतर हा व्हिडिओ आपल्याला एक्सपोर्ट करायचा आहे, तर आपण याला एक्सपोर्ट करून घेऊया. व्हिडिओ एक्सपोर्ट आहे आणि व्हिडिओला लाईक नसेल केलं व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब पण मात्र नक्की करा. त्यानंतर बॅक यायचं आणि आत्ता जो व्हिडिओ आपण पहिला व्हिडिओ होता तिला यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इकडं पुढं आल्याच्यानंतर करायचं काय, बघू शकता इथं आपल्याला वरती ऑडिओच्या मीडियाचे ऑप्शन दिसत असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आत्ता जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केला होता तो व्हिडिओ आपल्याला इथं ॲड करायचा आहे, जिथपर्यंत आपला जो ऑडिओ आहे तिथपर्यंत. ठीक आहे, तर सिम्पली इथपर्यंत ऑडिओ आहे तर इथपर्यंत ठेवूया आणि आता समोरील पार्ट काहीच्या ऑप्शनवरती क्लिक करून कट करून टाकूया. ठीक आहे, परफेक्टपणे ॲड झालेलं आहे. तर बघू शकता आपण बीटनुसार एकदम मॅच होतं आहे का, तर परफेक्टपणे मॅच होत आहे. त्यानंतर आपल्याला करायचं काय, लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं आपल्याला एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर काहीची साईज ऑप्शन मला फोटो स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे, इथं ॲडजस्टमेंटवरती यायचं आहे आणि याची जी मधली जी लेंथ आहे ही राहून त्याची 3rd नंबरची जी लेंथ आहे आपल्याला 1 वरती वाढवायची. ठीक आहे, बॅक यायचं आहे आणि इथं ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आपल्याला परत इथं जिथनं आपले फोटो निघायला सुरुवात होते तिथे यायचं आहे. बघू शकता इथं आल्याच्यानंतर परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं आणखीन एक व्हिडिओ मिळेल तुम्हाला ब्लॅक स्क्रीन, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे, याला ॲड करायचं आहे. काहीची साईज ऑप्शन याला फोटो स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि इथं खाली ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आपल्याला परत ह्या व्हिडिओचं एक डुप्लिकेट तयार करायचा आहे, कारण की हा शेवटपर्यंत पुरत नाही आहे. तर इथं 3 डॉटवरती जायचं आणि इथं डुप्लिकेटवरती क्लिक करून एक डुप्लिकेट बनवून घ्यायचं आहे. तर बघू शकता डुप्लिकेट झालेला नाही, तर आपण परत एकदा क्लिक करू. डुप्लिकेट का होत नाही, फुल स्क्रीन केल्याच्यानंतर होत नाही का, याला असं झूम करायचं आहे. बघू शकता यावरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर जाऊन याचं एक डुप्लिकेट करायचं आहे आणि याची जी लेंथ इथून पुढं करायची आपल्याला, जिथपर्यंत आपला हा व्हिडिओ आहे तिथून पुढं. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, बघू शकता आपला व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. इथं लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल, ती बॉर्डर PNG ॲड करायची याच्यामध्ये फक्त. ठीक आहे, बॉर्डर PNG ॲड केल्याच्यानंतर काहीची साईज ऑप्शन याला फोटो स्क्रीन करायचं आहे, हिची जी लेंथ आहे शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची आणि इथं तुम्हाला खाली ब्लेंडिंगचा ऑप्शन दिसत असेल यावरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. तर आता जो व्हिडिओ आहे तुमचा पूर्णपणे बनवून रेडी झालेला मी प्ले करून दाखवतो. तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. याचा जो समोरील पार्ट आहे आपण कट करून घेऊया आणि आता हा व्हिडिओ आपल्याला एक्सपोर्ट करायचा आहे. तर सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जे आपण साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल एक्सपोर्टवरती क्लिक करून याला एक्सपोर्ट करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा.